सोनुले, आज तू गेलीस. तुझे जरा वेगळेच होते. गमावलेल्या प्रियकराची चिरवेदना घेऊनच तू बोलत असायचीस. तू आलीच होतीस राजस्थानातून, मीरेच्या वाळवंटी प्रदेशातून. तुझ्या अयशस्वी प्रेमाला अशी ऐतिहासिक अध्यात्माची पार्श्वभूमी लाभली होती. मी जेव्हा जेव्हा तुला भेटायचो तेव्हा वाटायचे की तू प्रतीक्षाच करते आहेस, केवळ प्रतीक्षा. हात हलवीत नाहीस, बुबुळे फिरवीत नाहीस, पापण्या वाळवीत नाहीस, श्वासोच्छ्वासही करीत नसावीस कदाचित, फक्त प्रतीक्षा. कधीही परतून न येणाऱ्या प्रियकराची प्रतीक्षा. मृत्यूनंतर आपला देह वाळवंटात जाळू नये तर पुरून टाकावा अशी इच्छा तू व्यक्त केलीस. हे कसले हृदयंगम दुखरेपण. सीतेचा कैवार घेऊन आपल्या कैवल्यधामाची वाट सुकर करून घेण्यासाठी लक्ष्मणाने तिच्या पायाजवळ एक रेघ ओढली. सीतेला स्वतःच्या ललाटाचा किंवा त्या कांचन मृगाच्या चोळीचाही मोह नाही. तिचा खेळ वेगळाच. या मायेच्या अभयारण्यामध्ये भीतीच्या पावलांना वेग देणाऱ्या हरणाची गंमत तिला बघायची होती. त्यासाठी तिने लक्ष्मण रेषा ओलांडली. लक्ष्मणाला ज्ञानाची भव्यता मिळाली आणि सीतेला जीवनाचा आकांत. पण सोनुले, खरी गंमत पुढेच आहे. लक्ष्मणाचे ज्ञान आणि सीतेचा आकांत याची खरी खुरी धनीण झाली उर्मिला. उर्मिलेने रामायणात कुठलेच प्रश्न निर्माण केले नाहीत आणि तरीसुद्धा थेट वाल्मिकीपासून सारेच तिला वचकून असतात. ही आदरयुक्त भीती नव्हे, वेगळी बाब आहे. उर्मिला केव्हाही आपल्याला प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याजवळ नाही, यातून हा वचक निर्माण झाला आहे. सीतेकरता लक्ष्मणाने रेषा ओढली, ती तिने ओलांडली, पण लक्ष्मणाची रेषा तिथेच राहिली ना. या रेषेला कोणी जपायचे? आयुष्यभर मूकपणे जपले ते फक्त उर्मिलेनेच. सोनुले, आज तू गेलीस, तुझे जरा वेगळेच होते. स्टेशनवर येऊन मी डब्यात शिरलोय. एका खिडकीपाशी बसून आहे. वेल्लोरच्या हॉस्पिटलच्या दिशेने पाहत आहे. गाडीची चाके सरकू लागलीत आणि विपरीत अर्थाचे उखाणे माझ्यासमोर एकामागून एक हे असे येऊन उभे राहत आहेत. बाहुलीचे न्हाण कधी खरे मानू नये. बाहुलीचे न्हाण कधी खरे मानू नये. साडी चोळी आपुली ग, साडी चोळी आपुली ग, सांभाळावी बये. बाहुलीचे न्हाण कधी खरे मानू नये. अंबारीचा हत्ती नसे अंबारीचा स्वामी. अंबारीचा हत्ती नसे अंबारीचा स्वामी. लक्ष्मणाची रेघ आली, लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी. बाहुलीचे न्हाण कधी खरे मानू नये. शरीराचे देणे घेणे त्याचे द्यावे दान. शरीराचे देणे घेणे त्याचे द्यावे दान. पायाखाली फुलेता उपटावे तण. पायाखाली फुलेता उपटावे
अनसुये